चला क्वालिफाय नंबर 2 हा सामना देखील आपल्याला मैदानाच्या आत पाहायला मिळेल। मुलवाड संघाने टॉस जिंकला होता, प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता आणि साखरी ह्या संघाला प्रथम क्षेत्ररक्षण करण्यासाठी मैदानाच्या आत उतरावं लागते। पहिले षटक घेऊन येते साखरी संघाकडनं हर्षल। लेफ्ट हँड बॅटर दिलीप स्ट्राईकला साथ देईल तो राम। पहिल्या सामन्यात बघायला गेलं तर मुलवड ह्या संघाने राजनपाडा ह्या संघासोबत बघायला तर 80 धावांचं आव्हान दिलं होतं। देत असताना आपण पाहतो की या 4 षटकामध्ये किती धावा जोडल्या जातील पाणी योग्य ठरेल। लो पलटा चेंडू यावेळेस आपण पाहतोय बडी मछली जाल में फंस गई। फर्स्ट विकेट इज गॉन बॅक टू द पेव्हिलियन। पहिला झटका लागतोय या ठिकाणी दिलीप यांच्या स्वरूपात मुलवड ह्या संघाला। दिलीप बाद झाल्यानंतर आपण पाहू शकाल या ठिकाणी कारण न्यू बॅटर मागच्या मॅच मध्ये राजनपाडा ह्या संघाविरुद्ध आपण पाहतो की 4 षटकार 2 चौकार तर मारले होते। संजय सानेकरे भाऊ हा मात्र तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाजी करण्यासाठी जाते मैदानाच्या आत। नवर सुरुवात करत असताना आपण पाहतो की सेल्फी स्टार धामोडी चषक 2025 स्पर्धा आपण पाहतो या ठिकाणी एक धामोडीकरांची एक मोठी स्पर्धा आणि मोठी स्पर्धा होत असताना आपण पाहतो की पहिल्या दिवशी आपण पाहतो की एक कोणाची संघावरती निराशा तर कोणाची खुशी पाहायला मिळते या ठिकाणी। कारण सकाळच्या क्षेत्रात आपण पाहतो की इकरीच्या पाडा ब हा संघ पराभूत झाला होता। त्याच्यानंतर आपण पाहतोय तुळ्याच्या पाडा ह्या संघाला देखील पराभूतचा सामना स्वीकारावा लागला होता, तो मात्र कळमगाव ह्या संघाकडनं। दुसरी बाजूने आपण पाहतो की साखरी आणि मुलवड याच्यातला क्वालिफाय नंबर 2 चा सामना आपण या ठिकाणी पाहतोय। लॉपल टॉस चेंडू टाकला होता टाकत असताना आपण पाहतोय की नक्कीच या ठिकाणी साखरी संघाकडून देखील चांगले गोलंदाज आहेत आणि होत असताना आपण पाहतोय की रोशन यांच्या नक्कीच महत्वपूर्ण विकेट असू शकते ती मात्र साखरी संघाला। राईट आर्म ओव्हर ते विकेटचा मारा करत असताना पहिल्या चेंडू विकेटची खुराक मिळाल्यानंतर थोडासा कॉन्फिडन्स वाढलेला दिसतोय आणि वाढत असताना आपण पाहतोय या ठिकाणी हर्षल भाऊ यांचा तिसरा चेंडू। हो यावेळेस देखील काय चेंडू सोडला होता। टप्पा खाल्यानंतर आपण पाहतो की बॅट आणि बॉल यांचा संपर्क तर झाला नाही। यष्टीच्या मागे चेंडू गेल्यानंतर आपण पाहतोय तेज रफ्तार जी ऊर्जा आहे ती मात्र ऊर्जा पूर्णपणे खर्च करत असताना शक्तिशाली लावली होती। शक्तिशाली करत असताना आपण पाहतो की थोडीशी जखम चोट तर नक्कीच आपल्या स्नायू पाहायला लागला असेल। या सामन्याला आपण पाहतो की नक्कीच 5:45 4:15 झालेत मित्रांनो, माफ करा 4:15 होत असताना मात्र पहिलं षटक यावेळेस फ्लॅश मध्ये फटका पाहायला मिळत आहे। फक्त फ्लिक केले दिशा दिली आणि दिशा देत असताना हवाई यात्रेमध्ये चेंडू सफर करत असताना जातोय लॉंग ऑफ रिजन षटकार। आपण सांगतोय ना तर क्रिकेट म्हणजेच काय तर 6 चेंडूमध्ये 36 धावा निघणे न म्हणजेच क्रिकेट। तर क्रिकेट म्हणजेच काय तर 6 चेंडूमध्ये 1 धाव निघणे म्हणजेच क्रिकेट। तर क्रिकेट म्हणजेच काय तर एखादा चांगला खेळाडू शून्यावर बाद होतोय तोच म्हणजे क्रिकेट। आपण पाहते की नक्की दिलीप हा शून्यावर बाद झाला होता तेच म्हणजे क्रिकेट। तर दुसरं आपण पाहतो की जिथे मात्र 1 चेंडू तरी षटकार मारला जातोय तोच म्हणजे क्रिकेट। त्यात आपण पाहतो की हर्षल यांची वापसी करावी लागत असताना आपण पाहतो की महत्त्वपूर्ण विकेट तर कालीपर्यंत जोपर्यंत मात्र या ठिकाणी संजय आहे तोपर्यंत मात्र एक खतरा आहे तो साखरी संघाला। जसे तसे होते तर जाते याला म्हणतात पूर्व अनुमान टाकत असताना हर्षल भाऊ यांचं षटक आपण पाहतो की किफायतीत पडते। कारण षटक मारल्यानंतर न आपला कॉन्फिडन्स न आपला विश्वास न डगमगता मात्र हुशारीने हिमतीने प्रयत्न केला जातोय त्यालाच मानतात क्रिकेट। पूर्व अनुमान के साथ गोलंदाजी पाहायला राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करत असताना यावेळी सोन साईडला मोडलाय शरीरापासून दूर चेंडू ठेवला होता डीप फॉरवर्डच्या क्षेत्रामध्ये चेंडू येतोय त्या ठिकाणी आपण पाहतोय फिल्डिंग तर चांगली केली होती, सटीक थ्रो देखील केला होता। 3-4 क्षेत्ररक्षक होते, बॅकअप केला होता, कव्हर केल्यानंतर मात्र एक सिंगल धावती संतुष्ट नाही तर आपण पाहतोय की नक्कीच षटक देखील संपते। कारण या पहिल्या षटकात शेवटच्या चेंडूवरती आपण पाहू शकाल 2 धावा आल्या होत्या आणि 2 धावा आल्यानंतर धावसंख्या देखील पाहायला मिळते ती मात्र 8। 1 गडी बाद 8 ही धावसंख्या पाहायला मिळते मुलवडकरांची। आपण पाहतोय की नक्कीच
पहिला टॉस जिंकला होता, प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता तो मात्र मुरवडकरांनी. तत्पुरते दिलीप यांची महत्त्वपूर्ण विकेट तर मिळवली गेली साखरी संघाने. एक बाजूने आपण पाहतो की क्वालिफाय नंबर 1 मध्ये जर बघायला तर बाजी मारली ती घोडीपाडा ह्या संघाने. बॉल फायनलच्या सामन्यामध्ये एक चुरशीची लढत पाहायला मिळेल, कारण क्वालिफाय नंबर 2 जर सामना बघायला गेला तर प्रथम फलंदाजी करत असताना मुलवड संघाने आतापर्यंत एक गडी बाद 8 धावसंख्या जमवली, परंतु रॉसन येते आपल्या गोलंदाजीच्या मार्गावरती. जर्सी नंबर 1 राईट नंबर 2 विकेटचा मारा करत असताना आपण पाहतोय राम मात्र स्ट्राईकला सलामीर फलंदाज. यावेळेस लॉ फुल टॉस चेंडू कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न केला होता. डीप फॉरवर्डच्या क्षेत्रामध्ये चेंडू येतोय, या ठिकाणी शानदार क्षेत्ररक्षण. दुसरी धाव खाली जाईल का? यस, दुसरी धाव देखील कंप्लीट पूर्ण केली जाते. दुसरी धाव पूर्ण करत असताना आपण पाहतोय दोन धावा अंतर आल्यानंतर धावसंख्या पाहायला मिळते ती 10. आणि क्रिकेटचा खेळ पाहत असताना राम परत एकदा स्ट्राईकला. षटकार चौकार तर आपण पाहतोय नक्कीच रोशन भाऊ यांच्या बॅटच्या माध्यमातून एक षटकार पाहायला मिळाल्यानंतर आपण पाहतोय राम हा देखील एक आपण पाहतो की सिंगल पतली परंतु फायटर असली का नाही आपण पाहतोय पुढील चेंडू परत एकदा हो ब्लॉक हॉलमध्ये चेंडू सोडला होता. सोडत असताना आपण पाहतो की रोशन नाही तर नक्कीच्या पाठीने संजय हा मात्र नक्कीच आपल्यासमोर स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न होता, परंतु विकेट किपर शानदार कार्य करत असताना मात्र रॉकत असताना कुठल्याही प्रकारची धाव नसेल. आपण सांगतोय ना की गावासाठी क्रिकेट खेळा, मैदानामधील क्रिकेट हरला तरी चालेल, परंतु मनामधील क्रिकेट हरून देऊ नका. प्रत्येक वेळी आपण जिंकवायचं क्रिकेट नाही, तर क्रिकेट खेळत असताना आपण पाहतो की नक्कीच खेळाडूवरती दाखवणं देखील गरजेचे असते. यावेळेस प्लस मध्ये चेंडूला दिशा दिली, चेंडूला उंचाई मिळाली. उंचाई देत असताना सुंदर झेल पकडला जाते. मिड विकेट रिजन लुजिंग द सेकंड विकेट इज गॉन. दुसऱ्या विकेटचे पत्तन पाहायला मिळते. या ठिकाणी राम हा फलंदाज बाद होतोय आणि राम फलंदाज बाद झाल्यानंतर मात्र न्यू बॅटर मैदानाच्या आत मिस्टर कृष्णा. कधी कधी क्रिकेटमध्ये आपण काय करतो की नक्कीच्या जलबाजीमध्ये जातोय. जलबाजी जात असताना आपण पाहतोय की प्रत्येक चेंडू षटकार चौकार येत नाही, कारण एक छोटासा फॉर्म्युलाचा खेळ 4 षटकांचा सामना 40च्या आसपास जर धावसंख्या बनवली तर नक्कीच चांगलं होईल मुरवडकरांना, कारण त्यांच्याकडे गोलंदाजीची लय आहे ती चांगली आहे. परंतु आपण पाहतोय की क्रिकेटमध्ये कोणत्याच संघाला आपण कमी लेखत नाही, आणि कमी लेखत नसल्या कारण आपण पाहतो की कोणता संघ आपल्यावर हावी होईल आणि कोण जिंकून जाईल हे सांगणं कठीण. कारण आपण नुकताच पाहिलं असेल अफगाणिस्तान आणि जेव्हा मात्र मॅच चालली होती ती मात्र अफगाणिस्तान आणि बांगलादेश जेव्हा मात्र स्पर्धा चालू होती तेव्हा मात्र अफगाणिस्तान संघाने व्हाईट वॉश दिला होता बांगलादेश या संघाला. यावेळेस प्लस मध्ये फटका. ओहो काय एफर्ट लावली होती, चेंडूला हाताला चेंडू चाटून गेला होता सीमा पार. षटकार. क्रिकेट म्हणजे काय तर नक्कीच मित्रांनो आपला जेव्हा हे ग्रामपंचायतचा संघ असतो तेव्हा मात्र नक्कीच आपली भांडणे होतात, परंतु मात्र जेव्हा आपल्या गावासाठी लढतो ना तेव्हा मात्र नक्कीच ते भांडण साईडला ठेवून आपण गावासाठी खेळायला पाहिजे. हे मात्र क्रिकेटचे रहस्य. हो यावेळी स्लॉरवर गतीमध्ये हे व्हेरिएशन पाहायला मिळालं होतं. जेव्हा जेव्हा स्लॉरमध्ये गतीमध्ये चेंडू परिवर्तन करायला आणि चेंडू सोडायला तेव्हा मात्र फायदा होतोय गोलंदाजाचा. शानदार अटॅक साखरी संघाकडनं. वेल डन. तत्पुरती राईट आर्मवर अर्धे विकेट मारा करत असताना प्रत्येक चेंडू षटकार तर येत नाही मित्रांनो, परंतु आपल्याला जे बॉल बॅटिंग पोझिशन ते ओळखत असताना ह्या ठिकाणी शानदार गोलंदाजी. यावेळेस बॅटचा किनारा लागल्यानंतर आपण पाहतोय इनफिल्ड मध्ये फायलिंगच्या क्षेत्रामध्ये मोडलाय कृष्णा यांनी कॅच पकडण्याचा प्रयत्न केला होता. नॉमेन्स पडल्यानंतर तिथे धाव खाली जाईल का, परंतु नाही. षटक फिरतोय नॉन स्ट्राईक कॅन्डला. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा आणि षटक देखील संपते. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या पाहायला मिळते ती 18. 9-9 9-2 18. त्यावेळेस आपण पाहतो स्ट्रॅटेजिक टाइम आउट घेतला जात असताना आपण पाहतो की नाकारले, कारण वेळ कमी आहे आणि वेळ कमी होत असताना आपण पाहतो की संध्याकाळच्या सत्रात मात्र नक्कीच घसा सुकलेला नसेल तर मात्र मिस्टर कृष्ण आणि संजयजींच्या तर ते नाकारत असताना आपण पाहतो की 2 षटकांचा खेळ बाकी शिल्लक. येणारे 2 षटकांचा खेळ बाकी शिल्लक असल्याने आपण पाहू शकाल की अजूनही 2 षटकांमध्ये 18 जर धावा जमवल्या तर 37चे टार्गेट असू शकते ते मात्र साखरी संघासमोर. परंतु मात्र या ठिकाणी मित्रांनो 50च्या कमीत कमी एक सडनली जर बघायला तर 50च्या आसपास धावसंख्या जमावी लागेल मुलवडकरांना. 2 महत्वपूर्ण विकेट गेले. सलामी जोडी मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर आपण पाहतो की तिसऱ्या षटकावरती अटॅक केला जाईल का, कारण मागच्या मॅच मध्ये जर बघायला तर लगेच शानदार फलंदाजी केली होती ती मात्र मुलवड यांनी राजनपाडा संघाविरुद्ध एकाच षटकात 4 षटकार आणि 2 चौकार मारले होते संजय यांनी. हो काही कला पाहायला मिळते. स्विंग इन कटर. जेव्हा मात्र ब्लॉक हॉल मध्ये चेंडू पडला होता तेव्हा मात्र थोडासा टर्न होऊन ऑफ स्टंप मूर्ती गेला होता. ज्यात असताना आपण पाहतो की नक्कीच व्हेरिएशन पूर्व अनुमान के 7 गोलंदाजी पाहायला मिळते या ठिकाणी शुभम यांच्याकडून. यावेळेस
आपण पाहतोय वंडरफुल का वंडरफुल करत असताना मात्र कॅच पकडला जातो की नाही अनुमान अंदाज चुकतोय या ठिकाणी नॉन स्ट्राईक कॅन्डला थ्रो जातोय विकेट किपर यांच्याकडे तेव्हा मात्र जी संधी होती 2 धाव घेण्याची ती पूर्ण कंप्लीट पाहायला मिळते 2 धावा पूर्ण करत असताना आपण पाहू शकाल 2 धावा जात असताना आपण पाहतो की नक्कीच्या गावासाठी क्रिकेट खेळा मैदानामधील क्रिकेट हरला तरी चालेल परंतु मात्र मनामधील क्रिकेट हरून देऊ नका प्रत्येक वेळी आपण जिंकू असे क्रिकेट नाही म्हणून गावासाठी क्रिकेट खेळणं कधीच सोडू नका पुढील चेंडू प्रत्येकदा टाकण्यासाठी तयार खराब लेंथ यावेळेस चेंडूला ढकलून दिलंय फाईन लेगच्या लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये संजय भाऊ सानेकर यांच्या बॅटच्या माध्यमातून येतोय चौकार तर आलाय आणि चौकार आल्यानंतर आपण पाहतोय कुठल्याही प्रकारचे जे ऑफिशियल अंपायर डिसिजन आपल्याला मैदानाच्या आत पाहायला मिळते मात्र चौकार आल्यानंतर मात्र षटकार फ्लॅश मध्ये गेला होता ओके यस षटकार येतोय आणि षटकार आल्यानंतर संजय भाऊ यांच्या बॅटच्या माध्यमातून हा षटकार पाहायला मिळालाय उपयोगी फटका कारण आपला संघ जेव्हा अडचणीत सापडला होता त्याला त्या अडचणीतून बाहेर काढले जाते बाहेर काढत असताना आपण पाहतोय की शुभम यांच्या प्रतिकार घेतला जातोय हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न होता या ठिकाणी बॅट आणि बॉल यांचा संपर्क तर झाला नाही प्रत्येकदा आपण पाहतो निर्धाव चेंडू कारण जिंकल्यानंतर सगळे एकत्र येतील तुमच्या कधीच भांडू नका त्यानंतर कुठल्याही मात्र कोणाची वाट पाहू नका कारण गावासाठी कुठलीही स्पर्धा खेळायची नसते तर स्पर्धा आपण सोडू नका कारण प्रत्येक स्पर्धेत आपण सहभागी होत आणि होत असताना आपण पाहतो की कोणता पण खेळ खेळा आपल्या गावासाठी खेळा आणि गावासाठी खेळत असताना आधी सिद्ध व्हा आणि सिद्ध व्हात असताल तर नक्कीच लोक आपोआपच तुमचे नाव प्रसिद्ध करतील परंतु यावेळेस कॅच पकडला जाईल की नाही अनुमान अंदाज नियंत्रण चुकत आहे आणि चुकत असताना मुश्किल कॅच नव्हतं असे वेळेस मित्रांनो सपाट तर मैदान आहे आणि सपाट मैदान असले कारण आपण पाहतो की कॅचेस विन मॅचेस कॅच पकडा मॅच जिंका ह्या ठिकाणी कॅच पकडला असता तर 2 धावा रोखल्या देखील गेल्या असत्या संजय यांची महत्वपूर्ण विकेट देखील काढली गेली असती परंतु प्रयत्न तर केला होता परंतु मात्र असफल होतोय शेवटचा चेंडू असेल शुभम यांच्या ह्या षटकात आपण पाहतो की एक षटकार खेचला होता संजय भाऊ यांनी एक षटकार मारत असताना आपण पाहतो की शेवटच्या चेंडूत चौकार येईल की नाही परंतु बेस फील्ड होती थोडासा खाली वाकून झुकून फील्ड केला असता तर रोखण्याचं काम देखील केलं असतं शॉट लॉंग ऑफला परंतु मात्र शेवटच्या चेंडूवरती एक सिंगल धाव येते म्हणजे षटक संपते 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय धावसंख्या पाहायला मिळते ती मात्र या ठिकाणी 29 धावसंख्या शेवटचं षटक प्रणय येते शेवटचं षटक टाकण्यासाठी ह्या षटकात जेवढ्या धावा काढल्या जातील तेवढं मात्र टार्गेट असू शकेल ते मात्र साखरी ह्या संघासमोर एक एकंदरीत बघायला तर साखरी ह्या संघाने गायमुखपाडा ह्या संघाला पराभूत केलं होतं तर दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय मुलवड ह्या संघाने राजनपाडा ह्या संघाला पराभूत केलं होतं आणि क्वालिफाय नंबर 2 चा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय ह्या सामन्यातून जो संघ जिंकेल तो मात्र बॉल फायनलच्या सामन्यामध्ये भिडेल तो मात्र घोडीपाडा ह्या संघासमोर कारण घोडीपाडा ह्या संघाने आपण पाहतोय की नक्कीच्या कळमगाव ह्या संघाला पराभूत केलं होतं यावेळेस ढकलून दिलाय परत एकदा ऑन द फायर वन ऑफ द मोस्ट सक्सेसफुल षटकार संजय यांचा जर कॅच पकडला गेला असता तरी हे आपल्याला षटकार पाहायला मिळाला नसता इनफिल्ड मध्ये सुंदर अनुमान अंदाज पकडत असताना कॅच सोडला होता आणि कॅच सोडत असताना मात्र षटकार तर मारला परंतु षटकार मारत असताना आपल्या संघाला एक महत्वपूर्ण एक टोटल फायटिंग स्कोर बनवलाय आणि बनवत असताना दोन्ही 5 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक प्रणय यांच्या पुढील चेंडू प्रत्येकदा गतीमध्ये परिवर्तन प्रत्येकदा केलं होतं प्रत्येकदा कॅचची संभावना पाहायला मिळते कॅच पकडला जाईल की नाही परंतु यावेळेस चुकीला माफी दाखवत असताना मात्र संजय यांच्या विकेट घेतली जाते कॅच पकडला जाते कॅच पकडत असताना मात्र हा तिसरा झटका लागतोय मुलवड ह्या संघाला आणि तिसरा झटका लागत असताना न्यू बॅटर मैदानाच्या आत मिस्टर प्रमोद जातोय शेवटच्या षटक 4 चेंडू बाकी शिल्लक असेल परंतु मात्र षटकार मारल्यानंतर एका टोटल फायटिंग स्कोर बनवलाय धावसंख्या पाहायला मिळते ती या ठिकाणी 35 धावसंख्या 4 चेंडू जर कोणत्या पद्धतीने टाकले तर नक्कीच षटकार चौकार रोखले जाईल का कारण ह्या ठिकाणी आपण पाहतोय की प्रमोद हा देखील एक विस्फोटक फलंदाज मानला जाते जात असल्या कारण आपण पाहू शकाल की नक्कीच प्रणय यांच्याकडून एक चुरशीची झुंज लढवत असताना मात्र किफायती गोलंदाजी केली जाईल का हे मात्र नक्कीच साखरी संघाकडं एक जमेची बाब असेल परंतु बाब होत असताना आपण पाहतो की 2 चेंडू टाकून त्यानंतर मात्र एक षटकार तर मारला होता आणि षटकार मारत असताना आपण पाहतोय पुढील एकदा हो यावेळेस गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं होतं लॉ फुलटॉस चेंडू टाकला होता वाईटचा कॉल येतोय लेग स्टंपच्या बाहेर चेंडू सोडला होता सोडत असताना नियंत्रण चुकत असताना मात्र एक धाव उपयोगी तेज रफ्तारच्या गतीमध्ये नियंत्रण टाकत असताना आपण पाहतो की तरुण तर्क सज्जा हा गोलंदाज साखरी संघाकडनं कॉन्फिडन्स
बनत असताना मात्र लगेच उभरते आपण पाहतो की नवीन येणाऱ्या भविष्यकाळात मात्र एक चांगला गोलंदाज बनवू शकेल आणि बनत असताना आपण पाहतो की एक शिकण्याची जी वय आहे ती मात्र शिकताना पाहायला मिळते परंतु शिकत असताना मात्र वाईटचा चेंडू टाकला होता आणि टाकत असताना पुढील एकदा परत एकदा चेंडू आकुटपेचा चेंडू टाकला होता लॉंग ऑनच्या रेंजमध्ये आला यावेळेस कॅच पकडला जाईल का नाही परंतु मात्र हातातून झेल सुटला होता सुटत असताना वेल डन चांगली ट्राय तर केली होती पण ट्राय करत असताना लॉंग ऑफ वरून जेव्हा लॉंग ऑनच्या रिजनमध्ये एक लंबी तोड लावली होती लावत असताना मात्र एक हातात तर चेंडू आला असता करणं पण ह्या ठिकाणी झेल सुटते आणि झेल सुटल्यानंतर मात्र जीवनदान मिळते परत एकदा स्ट्राईक मिळते या ठिकाणी कृष्णा यांना येणारे 3 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक धावसंख्या आपण पाहू शकाल 37 या आकड्यावरती षटकार चौकार मारली जाईल काय कारण जेव्हा मात्र राजन पडास विरुद्ध सामना झाला होता त्याच सामन्यात जर बघाल तर रोशन यांनी संजय भाऊ यांनी मात्र शानदार फलंदाजी केली होती यावेळेस गोल रनिंग बिटवीन द विकेट करताना षट्टिक थ्रो स्टंपवरती लावला होता परंतु मात्र या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे नुकसान तर नसेल 2 धावा आणि 2 धावा येत असल्या कारण मात्र 40च्या घरात तर पोहोचलाय हा संघ 39 या आकड्यावरती 2 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक आणि 2 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक असताना षटकार चौकार जर मारले गेले तर 49-50च्या आसपास आपल्याला ही धावसंख्या पाहायला मिळेल पहिल्या इनिंगमध्ये संध्याकाळच्या सत्रात आपण पाहू शकाल की लगेच्या धावसंख्या चेंज होईल की नाही हे मात्र आजच्या सामन्यात पाहायला मिळेल परंतु वाकून झुकून घुटणे टेकून चेंडूला काढून दिलंय लॉंग ऑफच्या रिजन मध्ये कृष्णा यांच्या बॅटच्या माध्यमातून षटकार 45 या आकड्यावरती धावसंख्या 45 धावसंख्या आल्यानंतर आपण पाहतो की शेवटचा चेंडू असेल शेवटचा चेंडू टाकत असताना आपण पाहतो की पहिली इनिंग खेळत असताना आपण पाहतो की क्वालिफाय नंबर 2 चा हा सामना क्वालिफाय करत असताना आपण पाहतो की एक चुरशीची लढत महत्वपूर्ण दोन्ही संघांसाठी सामना आणि महत्वपूर्ण होत असताना आपण पाहतो या ठिकाणी शेवटचा चेंडू चौकार ज्याला मारला जाईल का षटकार मारला जाईल का यावेळेस महेंद्रसिंग धोनीच्या स्टाईलने फटका मारलाय फिनिशिंग केले जाते फिनिशिंग करत असताना आपण पाहतोय षटकार आणि षटकार आल्यानंतर मात्र पहिली इनिंग समाप्त होते 3 गडी बाद धावसंख्या पाहायला मिळते 51 धावसंख्या 52 धावांच्या आव्हान साखरी संघासमोर दुसऱ्या इनिंग मध्ये चला मित्रांनो घाई करायची आहे कारण घड्याळामध्ये आपण पाहू शकाल 4:30 म्हणजेच 4:30 वाजलेत आणि 4:30 वाजत असताना आपण अजूनही आपल्याला पॉल फायनलचा सामना खेळवायचा बाकी आहे कारण सेल्फिस्टर धामोडी चषक 2025 स्पर्धा आपण पाहतोय 1 जानेवारी पासून सुरुवात झाली होती आणि सुरुवात होत असताना पहिलाच दिवस आणि पहिल्याच दिवसातील आपल्याला पॉल फायनलचा सामना देखील पाहायला मिळेल या मैदानावरती तत्पुरती आपण पाहतोय की साखरी संघाकडे 2 बॅटर मैदानाच्या आत कारण 24 चेंडू 52 धावा हे समीकरण हे गणित असेल या मैदानाच्या आत सोडवलं जाईल का पाहणे योग्य ठरेल कारण 2 बॅटर सलामीचे विस्फोटक फलंदाज मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळतील रोशन भाऊ आणि वैभव यांची जोडी मैदानाच्या आत 4:31 झाल्यानंतर आपण पाहू शकाल की 24 चेंडू 52 धावा ह्या खेळपट्टीवर बघायला तर मोठी तर धावसंख्या नसेल परंतु क्रिकेट एक अनिश्चिततेचा खेळ असतोय जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत सांगणे कठीण असते
आणि कठीण होत असताना आपण पाहतो की पहिलं षटक आपल्या बॉलिंग मार्गावरती पहिलं षटक घेऊन येतोय ह्या ठिकाणी मुलवड संघाकडून राजेश 17 नंबर जर्सी राजेश पहिलं षटक घेऊन येतोय पहिलं षटक घेऊन येत असताना आपण पाहतो की 24 चेंडूमध्ये 22 धावा काढल्या जाईल का लक्षण भाऊ सानकरे यांच्या चिरंजीव मात्र मिस्टर राजेश यावेळेस आपण पाहतो की निकीच्या बॉलिंग गोलंदाजी करण्याच्या मात्र मार्गातील पथावर आहे होत असताना आपण पाहतो की स्ट्राईकला न्यू बॅटर आपण पाहतोय यानंतर आपण पाहतोय की निकीच्या राजेश सानकरे पहिला चेंडू आपण पाहतो की त्यांचे वडील देखील मॅच पाहत आहेत आपण पाहतो की निकीच्या एक आपला मुलगा आपल्या मैदानावरती मात्र घाम गाळत असतोय तर नक्कीच त्यांचे वडील मात्र मैदानाच्या बाहेर सामना बघताना पाहायला मिळतोय तर मात्र नक्कीच एक महत्वाची बाब म्हणजे एक आनंदाची घटना या ठिकाणी आपण पाहतोय आपण पाहतो की नक्कीच राजेश सानकरे मॅन फ्रॉम मुलवड संघाकडे मात्र पहिलं षटक टाकत असताना पहिला चेंडू डॉट काढला होता समीकरण बदलते 23 चेंडू 52 धावांची आवश्यकता लागते साखरी संघाला नक्कीच जेव्हा मात्र नक्कीच आपल्या पाण्यात जहाचे मात्र साखर टाकली जाते मात्र तोंड साखरीने गोड केलं जाईल का सन्मान दिला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला होता सफल झाला होता कृष्ण यांच्या मात्र ह्या ठिकाणी अप्रतिम एफर्ट तर पाहायला मिळाली होती परंतु मात्र कुठल्याही प्रकारची दुसरी धाव तर नसेल एक सिंगल धावेवरती रोखत असताना आपण पाहू शकाल की एक धाव काढत असताना संघाची धावसंख्या देखील धाव फलकावरती पाहायला मिळते ती बिनबाद एक बिना विकेट गमावून एक धाव संख्या वैयक्तिक आपलं खातं खोलत असताना रोशन एक धाववरती खेळते 2 चेंडूचा सामना करत असताना आत्ता मात्र या ठिकाणी वैभव यांना स्ट्राईक दिली जाते तर आपण पाहतो की साखरी हा संघ जर बघायला तर गायमुख पाडा संघाविरुद्ध चांगली फलंदाजी केली होती करत असताना पाहतोय प्रत्येकदा राजेश यावेळेस मिडन स्टंपवरचे चेंडू ठेवला होता विकेटच्या पाठीमागे संजय सनकरी यांच्याकडून मात्र नक्कीच पाहिजे तसे आपल्याला किपिंग पाहायला मिळालं नाही परंतु कुठल्याही प्रकारचे धाव नसेल एक चेंडू महत्वाचा निर्धाव करला जात असल्या कारण मात्र नक्कीच फायदा होईल तो मुलवडकरांचा बघायला तर आपण पाहतोय की मुलवड हा संघ देखील हर्सुलच्या मैदानावरती पॉल फायनलच्या सामन्यामध्ये पराभूत झाला होता आणि पराभूत होताना आपण पाहतो या ठिकाणी प्रत्येकदा हो सटीक नियंत्रण के साथ राउंड विकेटच्या मारा करताना जेव्हा अँगलचा वापर केला गेला होता तेव्हा मात्र एक लेंथवरती चेंडू सोडला होता सोडत असताना आपण पाहतोय की कुठल्याही प्रकारची धाव नसेल वैभव यांना मात्र आतापर्यंत रोखून ठेवली त्याने जाते की हात में पिडिया बाव में बिडिया जब कोई बल्लेबाज के लिए शतरंजी लेटा कर बिछा कर लेटने का मौका दिया है तो उठने का मौका नहीं मिलता हुआ एक चांगली चेंडू टाकला चांगला चेंडू सोडला होता आणि सोडत असताना आपण पाहतोय की फलंदाज अजूनही समजू शकला नाही चेंडू आणि चेंडू होत असताना आपण पाहतोय वेळेस चांगला फटका पाहायला मिळतोय जमिनी लगतचा फटका तेच रफ्तारच्या गतीने चेंडू निघून जातोय सीमा रेषा पलीकडे चौकार वैभव यांच्या बॅटच्या माध्यमातून चौकार पाहायला मिळते चौकार येत असल्या कारणाने आपण पाहतोय संघाची धावसंख्या देखील पाहायला मिळते ती 5 या आकड्यावरती 5 धावा तर दिल्या आणि 5 धावा खर्च करत असताना आपण पाहतोय अजूनही विकेट तर मिळाली नाही परंतु अधूनमधून शानदार गोलंदाजी पाहायला मिळत असताना आपण पाहू शकाल की आतापर्यंत आपण पाहतोय पहिला चेंडू धाव काढला होता दुसरा चेंडू ते सिंगल परंतु मात्र 5व्या चेंडू ते चौकारानंतर मात्र शेवटचा चेंडू असेल शेवटचा चेंडू असल्या कारण आपण पाहतोय की या ठिकाणी 5 चेंडू टाकून झाल्यानंतर मात्र यावेळेस 5व्या चेंडूवर अटॅक केलाय फायनल लेगच्या क्षेत्रामध्ये मोडलाय चेंडू सीमा पार जाईल की नाही मात्र सीमा पार निघून जातोय वेल क्रॉस नंतर बाउंड्री चौकार आणि चौकारानंतर मात्र पहिलं षटक देखील संपतंय पहिल्या षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर धाव संख्या पाहायला मिळते साखरी ह्या संघाची बिना विकेट गमावून 9 धाव संख्या आपण पाहतो की लगेच पहिलं षटक मात्र लगेच संजय भाऊ यांनी टाकलं होतं टाकत असताना आपण पाहतोय काय किफायती गोलंदाजी पाहायला मिळाली होती परंतु ह्या ठिकाणी शेवटच्या चेंडूवर त्यांनी 5व्या चेंडूवर लगातार बॅक टू बॅक 2 चौकार लागल्यानंतर मात्र साखरी संघाची धावसंख्या पाहायला मिळते ती बिना विकेट गमावून 9 धावसंख्या मित्रांनो ही मत कधी हारू नका कारण शर्यत अजून संपली नाही मी अजून जिंकलो नाही आणि मी अजून जिंकत असताना आपण पाहतोय की ट्रॉफी जितना आसान नहीं होता बिना संघर्ष कोई महान नहीं होता जब तक ना पड़े हथौड़ी की मार तब तक पत्थर भी भगवान नहीं होता आपण मागच्या काळात बरेचसे मात्र ट्रॉफी जिंकले असतील परंतु मात्र ट्रॉफीला मात्र धूळ पडली असेल आणि धूळ पडत असताना आपण पाहतोय की नक्कीच नवीन वर्षात आपण काय करणार आहोत ते मात्र नक्कीच नवीन वर्षात करण्याचा प्रयत्न करा नवीन करण्याचा प्रयत्न करत असताना या ठिकाणी मात्र कव्हरला येतोय शॉर्ट कव्हरला आल्यानंतर आपण पाहतोय की कुठल्याही प्रकारचे धाव नसेल होत नसताना आपण पाहतोय की आजचा दिवस जर बघायला गेला तर नक्कीच दिलीप भाऊ यांच्या नसेल कारण पहिल्या मॅच मध्ये देखील एक महत्त्वपूर्ण योगदान तर खेळी केले होते पण त्या मॅच मध्ये जर बघायला तर 0 वर बाद झाला होता आणि बाद होत असताना मात्र गोलंदाजी मार्फत एक धुरा दाखवली जाते या ठिकाणी
सटीक लेंथ नियंत्रण साथ गोलंदाजी पाहायला मिळत असताना आपण पाहतो कुठल्याही प्रकारची धाव तर नसेल, परंतु मात्र या ठिकाणी आपण पाहू शकाल की चेंडूच्या लाईनीला येऊन खेळावं लागेल साखरीच्या फलंदाजांना, कारण जेव्हा चेंडू डॉट होईल तेव्हा मात्र रिक्वायर्ड रन रेट नक्कीच मित्रांनो वाढू शकेल आणि वाढत होत असताना मात्र 24 चेंडूमध्ये 52 धावांची आवश्यकता लागत असताना पहिल्या षटकात 9 धावा. यावेळेस स्टेप आउट केलंय, पाणी योग्य ठरेल की कॅच पकडला जाईल की नाही, परंतु मात्र सुंदर झेल पकडला जातोय मिड विकेटच्या रिजन मध्ये. झेल पकडत असताना आपण पाहतो की दिलीप यांना पहिली सफलता मिळते आणि पहिली विकेटचे पतन देखील पाहायला मिळते, कारण ह्या ठिकाणी रोशन हा फलंदाज बाद होतोय. साखरी संघाला मात्र पहिले विकेटचे पतन पाहायला मिळते आणि पहिला झटका लागल्यानंतर मात्र न्यू बॅट्समन न्यू बॅटर मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळेल की जेतो. दिलीपला मात्र पहिली विकेट मिळाली. पहिली विकेट मिळाल्यानंतर मात्र जितू येतोय ऑन स्ट्राईकला ट्रॅकवरती. तत्वरती आपण पाहतो की दुसरा षटक चालू आहे. विकेटची पर्वा न करता मात्र 52 धावा कसा करता येतील हे मात्र नक्कीच सोचावं लागेल. ते मात्र हा ठिकाणी साखरी हा संघाला यावेळेस कडक फटका आमच्या सिद्धा कॉमेंट्री बॉक्स मध्ये येतोय. चेंडू निघून जातोय. षटकार जितू यांच्या बॅटच्या माध्यमातून एक मोठा फटका पाहायला मिळतोय. हीच आवश्यकता आहे. जिथं मात्र सांगितले जाते की मोठे फटके येत नसते तर मित्रांनो आपल्याला चेंडू परखा ओळखा. चेंडू ओळखल्यानंतर आपला जो परफेक्ट शॉट आहे तो मात्र फिरवा. तलवार फिरत असताना मात्र धार दिली जाते. जितू यांच्या बॅटच्या माध्यमातून षटकार आल्यानंतर आपण पाहतो की भले एक विकेट गेल्यानंतर अजूनही कसमकस भरा मॅच पाहायला मिळेल, कारण एक दोन्ही संघासाठी महत्त्वाचा सामना, कारण ह्या सामन्यातून जो संघ जिंकेल तो मात्र घोडीपडा ह्या संघाविरुद्ध बॉल फायनलच्या सामन्यामध्ये प्रवेश करेल. स्लोअर वन गतीमध्ये चेंडू सोडला होता. लेग बिफोर तर नसेल, लेग बिफोर नसल्या कारणाने आपण पाहू शकाल या ठिकाणी गतीमध्ये परिवर्तन केले होते. परिवर्तन करत असताना षटकार तर मारला होता, परंतु मारत असताना मित्रांनो धावसंख्या बघायला गेली ती मात्र या ठिकाणी 15 या आकड्यावरती 15 या आकृतीत धावसंख्या करत असताना आपण पाहतो की 52 धावा बघायला गेली तर मोठी तर धावसंख्या नसेल, कारण आपण पाहतो की कधी कधी 4 षटकामध्ये 60-70 धावा देखील काढतोय. यावेळेस परत एकदा मिड विकेटच्या रिजनमध्ये मोडत असताना आपण पाहू शकाल या ठिकाणी थोडीशी मिसफील्ड झाली होती, परंतु मिसफील्ड होत नसताना मात्र सटीक नियंत्रण के साथ अडवत असताना एकच धरती रोखते. षटक संपते. 2 षटकांचा खेळ समाप्त होते. 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावसंख्या पाहायला मिळते ती 16. 8-8 ही धावसंख्या. एक गडी बाद साखरी या संघाची धावसंख्या. येणारे 2 षटकांचा खेळ बाकी शिल्लक आणि येणारे 2 षटकांचा खेळ बाकी शिल्लक असताना 12 चेंडू आणि आपण पाहू शकाल 12 चेंडू आणि 36 धावा. 12 चेंडू 36 धाव. त्यानंतर आपण पाहतोय की नक्कीच्या ह्या ठिकाणी आपण पाहतोय ना की नक्कीच माणसाचे 2 गुरु असतात, एक अनुभव आणि दुसरा कर्म. हे दोघे सोबत राहतात. कर्म हे लढायला शिकवत असतो आणि अनुभव हा मात्र जिंकायला शिकवत असतो, परंतु कुठेतरी अनुभवाची कमी ह्या ठिकाणी खाली होती ती मात्र साखरी संघाकडनं. 12 चेंडू 36 धावा हे समीकरण पाहायला मिळते. 17.50च्या सरासरी धावसंख्या बनवावी लागत असताना आपण पाहतो की हे महत्वपूर्ण षटक असू शकेल, कारण ह्या ठिकाणी तिसरं षटक टाकण्यासाठी येतोय. वैयक्तिक आपल्या पहिल्या चेंडूवरती वन ऑफ द मोस्ट सक्सेसफुल फटका तर पाहायला मिळतोय, परंतु चेंडू जाईल सिम्मा रेसा पलीकडे. षटकार 30 धावा दूर अजूनही आहे तो मात्र साखरी हा संघ. जिथे मात्र 12 चेंडूमध्ये 36 धावा लागत होते तिथे मात्र पहिल्या चेंडूवरती षटकार येतोय. षटकार आल्यानंतर आपण पाहतो या ठिकाणी की नक्कीच 11 चेंडू 30 धावा ही समीकरण पाहायला मिळते, कारण प्रकाश सुंदर प्रकाश या मैदानावरती देत असताना आपण पाहतो की सूर्य देखील पश्चिमेच्या बाजूला झुकत असताना आपण पाहतो की प्रकाश राईट आर्म आउट विकेटच्या मारा करत असताना खराब लेन थोडासा प्रेशर टाकला जातोय. टाकत असताना 29 धावा दूर आहे. कोणाच्या बाजूने हा सामना झुकेल हे मात्र सांगणे कठीण आहे, कारण जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत मात्र सांगणे कठीण असते, कारण क्रिकेट हा एक अनिश्चिततेचा खेळ असतोय. कारण मित्रांनो आपण पाहतो की जेव्हा मात्र अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया हा सामना चालू होता तेव्हा मात्र आपण ग्लेन मॅक्सवेलची आपण पारी आठवत आहे ती मात्र नक्कीच सामना पहा. आणि पाहत असताना परत एकदा क्लिअर केलंय, आक्रमण करत असताना फायनलच्या क्षेत्रामध्ये काढून दिलंय. चेंडू जाते बिग षटकार,
परत एकदा आपण पाहतो की नक्कीच काय कमालची धमाल दाखवत असताना एक बाजूने रोखण्याचं काम केलं होतं राजेश यांनी दिलीप यांनी, परंतु एक बाजूने आपण पाहतो की प्रकाश यांच्यावरती अटॅक केलाय आणि अटॅक करत असताना मात्र धावसंख्या देखील वाढते ती मात्र 29च्या घरात 29 या आकड्यावरती एक गडी बाद 29 ही धावसंख्या पाहायला मिळते। तत्पुरता आपण पाहतो की जितू यांची काय कमालची फलंदाजी पाहायला मिळते। आल्यावरून आपण पाहतो की नक्की 3 षटकार त्यांच्या बॅटच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि 3 षटकार मारत असताना 19 धावेवरती खेळतोय। काय आपल्या संघाला विजय मिळवून दिला जाईल का पाहणे योग्य ठरेल, कारण ज्या पद्धतीने मात्र इन्फॉर्म फलंदाज सेट झालाय आणि सेट झाल्यानंतर आपण पाहतो की ज्यांच्याकडे जेव्हा स्ट्राईक असेल तेव्हा मात्र नक्कीच मोठे फटके तर पाहायला मिळतील। परंतु प्रकाश एक बाजूला जर बघायला तर नक्कीच कान मंत्र दिले प्रकाशने मात्र नक्कीच आपल्या संघ जर जिंकवायचे असेल तर आपल्याला एक माइंड सेटच्या स्वरूपात बघायला तर एक सटीक नियंत्रण के साथ गोलंदाजी करावी लागेल। या षटकात आपण पाहतो एक वाईट चेंडू टाकला होता, 2 चेंडू 2 षटकार, 4 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक, महत्वपूर्ण षटक असू शकते। यावेळेस आपण पाहतोय की बॅट कुठे चेंडू कुठे होत असताना आपण पाहतोय की डेक्कीचा निर्धाव चेंडू जातोय आणि निर्धाव चेंडू जात असताना आपण पाहतोय की रवळगाव चषक 2025 स्पर्धा देखील आपण पाहू शकाल। या ठिकाणी मात्र 1 फेब्रुवारी पासून सुरुवात होते आणि सुरुवात होत असताना आपण पाहतोय यावेळेस परत एकदा चांगला संधी निर्माण झाली। या ठिकाणी कॅच पकडला जातोय कव्हर मध्ये, इनफील्ड मध्ये कॅच पकडत असताना मात्र या ठिकाणी जितू यांची पारीचा अंत होतोय, महत्वपूर्ण विकेट काढली जाते मुलवड संघाकडनं। 19 धावावरती हा मात्र दुसरा झटका आपण पाहतो की वैयक्तिक 19 धावांची खेळी केली आणि 19 धावांची खेळी करताना माघारी परतावं लागते ते मात्र जितू यांना। नेक्स्ट बॅटर न्यू बॅटर मैदानाच्या आत साखरी संघाकडनं 1 क्वालिटी एक सिनियर प्लेयर विकास जातोय, कारण ज्या फलंदाजी मात्र मॅच तर समोर आणून ठेवली। परंतु मित्रांनो हिम्मत हारू नका, कारण हीच किंमत तुम्हाला नक्कीच शून्यातून विश्व निर्माण करण्याची संधी उपलब्ध करून देईल। कारण जात असताना आपण पाहतो की तेरे गिरने से कोई हार नहीं, तू आदमी ही कोई अवतार नहीं, चल उठ भाग दौड़ क्योंकि जीतने का कोई सार नहीं। मित्रांनो नक्कीच आयुष्यात कधी हार मानू नका, कारण अजून शर्यत संपले नाही, मी अजून जिंकले नाही। आपल्या स्वतःच्या जीवाला विचारा, कारण मित्रांनो नक्कीच आपण क्रिकेट प्रेमी आहोत आणि क्रिकेट प्रेमी होत असताना आपण पाहतोय की नक्कीच 52 धावा म्हणजेच मोठी तर धावसंख्या नसेल। 8 बॉल 23 यावेळेस काय फटका, चमत्कार फटका, गेंद उड़ी उड़ी खूब उड़ी और स्टैंड में जाके जुड़ी, षटकार। षटकाराला आणि षटकाराला नंतर आपण पाहतोय विकास भाऊ यांच्या बॅटच्या माध्यमातून एक चांगला फटका। प्रकाश भाऊ यांच्या आपण पाहतोय की 3 षटकार दिले, 3 षटकार येत असताना धावसंख्या पाहायला मिळते ती 35, 35 धावसंख्या, 52 धावांचे आव्हान पार पाडत असताना आपण पाहतोय की समीकरण बदलतंय। कठीण काळात सतत स्वतःला सांगा शर्यत अजून संपली नाही, कारण मी अजून जिंकलो नाही आणि जिंकत नसताना परत एकदा लाफुटा शॉट थर्ड मॅन मधून काढलाय फटका। यावेळेस आपण पाहतो की दुसरी धाव काढली जाईल की नाही, परंतु मात्र मिसफील्ड झाली होती, सटीक थ्रो येईल की नाही या ठिकाणी विकेट कीपर यांच्याकडे, परंतु मात्र स्करले गंपारचा मात्र नॉट आउटचा कॉल येतोय। 2 धाव तर काढल्यात, परंतु 2 धाव येत असताना मात्र आपण पाहतो की षटक देखील संपतंय। 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय, धावसंख्या पाहायला मिळते ती 37, 37 धावसंख्या। 6 चेंडू 15 धावा, जिथे मात्र 12 चेंडू मध्ये 36 धावा लागत होते त्या षटकात जर बघायला गेले तर ह्या ठिकाणी 21 धावा आल्या आणि 21 धावा काढत असताना आपण पाहतोय की 6 चेंडू 15 धावा हे समीकरण। चला नो वेटिंग नो मीटिंग मित्रांनो, थोडीशी घाई करायची आहे, कारण अजूनही आपल्याला पॉल फायनलचा सामना खेळवायचा आहे मित्रांनो। या ठिकाणी अंपायरला ऑफिशियल अंपायरला विनंती असेल की नक्कीच नो वेटिंग नो मीटिंग, कारण सांगितलं जातं ना की आयुष्य म्हणजे अनुभव, प्रयोग, अपेक्षा यांचे समीकरण आहे। कालचा दिवस हा अनुभव होता, आजचा दिवस हा प्रयोग असतोय आणि उद्याच्या दिवस ही अपेक्षा असते आणि हीच अपेक्षा घेऊन मात्र शेवटचे षटक दिले जाते या ठिकाणी मिस्टर संजय भाऊ सानकरे यांना, कारण 6 चेंडू 15 धावांची आवश्यकता लागते जिंकण्यासाठी। अजूनही साखरी ह्या संघाला जिथे मात्र 12 चेंडूमध्ये 36 धावा लागत होत्या, तिथे मात्र तिसऱ्या षटकात प्रकाश यांच्या गोलंदाजीवरती 21 धावा काढले आणि 21 धावा काढत असताना एक विजयाच्या समोर आणून ठेवले ते मात्र साखरीच्या फलंदाजाने
विजयाचा दरवाजा उघडला जाईल की नाही पाहावी लागली या ठिकाणी, परंतु राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करत असताना या ठिकाणी आपण पाहू शकाल की नक्कीच विजय भाऊ सानकरे मॅट फ्रॉम मुनवड संघाकडे मात्र शेवटचं षटक टाकण्यासाठी येतोय. थोडासा अंडर प्रेशर असेल ह्या ठिकाणी आपण पाहतो की शेवटच्या षटकातील पहिला चेंडू टॉप पेज लागला होता. विकेटच्या पाठीमागे कार्य पाहायला मिळाले नाही या ठिकाणी आपण पाहू शकाल की स्लोअर गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. बॅटचा किनारा लागला तर होता ह्या ठिकाणी, परंतु मात्र विकेट किपर यांनी साथ दिली गेली नाही. मात्र ह्या ठिकाणी आपण पाहू शकाल की डॉट डिलिव्हरी 5 चेंडू अजूनही 15 धावा. 2 षटकार मारले जातील का, 1 चौकार मारला जाईल का, कारण प्रकाश यांच्या गोलंदाजावरचे बघायला तर नक्कीच 3 षटकार मारले गेले होते. विकास भाऊ मात्र नॉन स्ट्राईकला आहे. क्षमता तर आहे प्रत्येकदा मित्रांनो. यावेळेस आपल्या ब्लॉक हॉलमध्ये चेंडू निर्धाव टाकला जात आहे. क्लोज आपण पाहतो की निघित थोडासा एक कॉन्फिडन्स वाढलेला दिसतोय मुलवड संघाकडनं. विकासला स्ट्राईक द्यावी लागेल या ठिकाणी, कारण आपण पाहतोय की राम जैसा पुत्र नाही, सीता जैसी नारी नाही, हनुमान जैसा सेवक नाही, लक्ष्मण जैसा भाई नाही, कर्ण जैसा दानी नाही, गंगा जैसी नदी नाही आणि भारत जैसा देश नाही. यावेळेस ओहो काय फटका पाहायला मिळतोय. चेंडूला काढून दिले लॉंग ऑफच्या रिजन मध्ये. बिग 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 षटका. आपण पाहतो ना की काखेत कळसा आणि गावाला वळसा, त्या पद्धतीने मात्र एक चेंडूला कळस चढवला आणि कळस चढवत असताना वळण घातलं होतं. लॉंग ऑफच्या रिजन मध्ये षटकाराला मात्र समीकरण बदलते ह्या ठिकाणी. 3 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक. 3 चेंडू 9 धावा. काय सुपर ओव्हर होईल का यावेळेस? प्रत्येकदा प्लस मध्ये काय फटका पाहायला मिळतोय. चेंडू जातोय वाट फटका. लॉंग ऑफ रिजन षटकार. आपण पाहतो ना की अंगात नाही बळ आणि चिमटा घेऊन पळ. नक्कीच विकेटच्या पाठीमागे कॅच पकडली असती तर कुठेतरी हे 2 षटकार पाहायला मिळाले नसते. सांगितले जाते ना कॅचेस विन मॅचेस, कॅच पकडा मॅच जिंका, परंतु मात्र विकेटच्या पाठीमागे कॅच सोडल्यानंतर काय लाजवाब फटकेबाजी पाहायला मिळते. कारण शेवटचे 2 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक आणि 3 धावांची आवश्यकता. मॅच होती कुठे, आणली कुठे, कारण 12 चेंडूमध्ये 36 धावा लागत होत्या आणि लागत असताना आपण पाहतो की खुल जाएंगे सभी रास्ते, तू रुकावट से लढतो सही, जब होगा हासिल तो अपनी जिद पर अडतो सही. पाहायला मिळेल यावेळेस. कॅच पकडला जाईल की काय? यावेळेस चुकीला माफी दाखवत नसताना इट का जवाब पत्थर से. ज्या फलंदाजांनी मात्र मॅच समोर आणली होती त्याच फलंदाजांनी मॅच मात्र नक्कीच तोंडातून घालवली दिसते की काय, परंतु आपण पाहतोय की नक्कीच अजूनही सुपर ओव्हर होईल की काय पाहायला लागेल, पाहणे योग्य ठरेल की काय, कारण 5 चेंडू टाकून झाले आणि 5 चेंडू टाकत असताना मात्र शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी शिल्लक. मित्रांनो नो मीटिंग घाई करायची आहे, स्पीडअप घ्यायचे आहे आणि घेत असताना मात्र न्यू बॅटर मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळेल ह्या ठिकाणी प्रणय. कारण सांगली जाते ना की एकदा जिंकल्याने कोणी सिकंदर होत नाही, एकदा हरल्याने कोणी फकीर होत नाही. चंद्राच्या जागेला चमकत असते आणि सूर्याच्या जागेला चमकत असतील, पण ह्या ठिकाणी प्रणय आपल्या साखरी संघाला चमकवेल का पाहणे योग्य ठरेल. कारण शेवटचा चेंडू 1 चेंडू आणि 3 धावा. 3 धावा लागतात जिंकण्यासाठी. प्रणय येईल काय पाहणे योग्य ठरेल की आज नशिबाची साथ कोणाच्या बाजूने झुकते आणि नशिबाची साथ कोणाच्या बाजूने झुकत असताना आपण पाहतो या ठिकाणी आपण पाहतोय की शेवटचा चेंडू असेल आणि शेवटचा चेंडू असल्या कारणाने आपण पाहतोय ओहो यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतोय. एक धाव पूर्ण पाहायला मिळतोय. दुसरी धाव पूर्ण केली जाईल का आणि दुसरी धाव करत असताना तिसरी धाव कंप्लीट केली जाईल की नाही पाहणे योग्य ठरेल. परंतु यावेळेस काय सामना पाहायला मिळतोय. अंतिम क्षणापर्यंत आपण पाहतोय नक्कीच सुपर ओव्हर. काय मॅच झाली 52. काय वाट मॅच पाहायला मिळाला होती या ठिकाणी मित्रांनो. नक्कीच 1 चेंडू 3 धावा देत असताना आपण पाहतो की प्रणय यांनी तर टाय तर मॅच केरवला. सामना नक्कीच लेवल आणला आणि लेवल होत असताना आपण पाहतो की मित्रांनो नक्कीच लगेच फिल्डिंग लावायची आहे, कारण 1 षटकांचा सामना असेल, सुपर ओव्हर असेल. मित्रांनो तुमचे 3 फलंदाजांची नावं लिहून द्यायचे.
काय व्हॉट मॅच काय पाहायला मिळाली होती. 12 चेंडूमध्ये 36 धावा लागत होत्या. तिथं मात्र तिसऱ्या षटकात मात्र 21 धावा दिल्या होत्या आणि शेवटच्या षटकात 6 चेंडूमध्ये 15 धावा लागत होते. तिथे मात्र काय षटकार 2 षटकार मारले गेले होते आणि षटकार मारत असताना आपण पाहतोय सुपर ओव्हर झाली आणि सुपर ओव्हर होत असताना आपण पाहतो या ठिकाणी नक्कीच आमचे सोमनाथ भाऊ खरपडे हे त्यांचा देखील कॉल आलाय. मित्रांनो सुपर ओव्हर एक षटकांचा सामना 2 विकेट जर पडल्या तर टीम ऑल आउट केली जाईल याची नोंद घ्यायची आहे. कारण हा नियम आहे. नियम असल्या कारण आपण पाहतो की दोन्ही संघाला सारखे चिरवले असतील. होत असताना आपण पाहतो की पहिलं षटक प्रत्येकदा ह्या ठिकाणी घेऊन येते पंकज. फर्स्ट डे आणि फर्स्ट सुपर ओव्हर या ठिकाणी पाहायला मिळते. सेल्फी स्टार धामोडी चषक 2025 ची स्पर्धा तात्पुरती आपण पाहतो या ठिकाणी फर्स्ट डे आणि फर्स्ट डे असल्या कारण आपण पाहतो की पहिल्या दिवसातील सुपर ओव्हरचा सामना मुलवड विरुद्ध साखरी यांच्यात 52 धावांचा पाठलाग करत असताना मात्र लेवल केला होता सुपर ओव्हर आणि सुपर करत असताना आपण पाहतोय की देखील या ठिकाणी 2 बॅटर मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळतील. महत्वपूर्ण 2 विकेट जर काढले गेले तर देखील ऑल आउट टीम होऊ शकेल. परंतु मात्र पहिल्या षटकात आपण पाहतोय की देखील किती धावा जमवल्या जातील त्या मात्र साखरी संघाकडनं राऊंड विकेटच्या मारा करत असताना प्रत्येकदा हो पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलंय ऑन साइडला मारलाय मारत असताना चांगलं आपण पाहतो की चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. परंतु रनआउटची संधी निर्माण झाली होती या ठिकाणी स्ट्राईक कॅन्डला संजय भाऊ सानेकरे यांच्याकडे मात्र विकेटच्या पाठीमागे जे बघायला तर शानदार कार्य पाहायला मिळालंय. शानदार कार्य करत असताना आपण पाहतो की 2 धावा पहिल्या चेंडूवरती 2 धावा आले. एक महत्वाचा सामना एक समयाला बघायला गेलं तर साखरी संघाला मात्र नक्कीच जिंकण्यासाठी एक अवघडतार आव्हान होतोय. परंतु मात्र नक्कीच अवघड करत आपण पाहतो की आपल्या जीवाला विचारलं होतं त्यांनी कारण सांगितलं की जेव्हा वाघ जखमी होतोय तो आपल्या आशेला कंटाळत नाही. वेळ जावत होतोय विसावतोय पुन्हा बाहेर पडतोय ती दसत तो दरारा. यावेळेला हो काय फटका पाहायला मिळतोय फ्लॅश मध्ये आपण पाहतोय की कव्हर पॉइंट मधून काढलेला फटका आर पार सीमा पार चौकार. अपन पाते ना कि खुद पे भरोसा सबसे बड़ी ताकत है. सपने बड़े रखो और उन्हें पूरा करने में अपना सब कुछ लगा दो. मुश्किल तो आएगी पर रुकना नहीं है. संघर्ष से आपको मजबूत और सफलता दिलाएगी. आपण पाहते पुढील चेंडू परत एकदा टाकण्यासाठी तयार. यावेळेस फ्लॅश मध्ये आपण पाहतोय परंतु कॅच देऊन जातोय पहिला झटका लागतोय. आता मात्र शेवटची जोडी मैदानाच्या आत पाहायला मिळेल कारण धावसंख्या जर बघायला मिळते ती मित्रांनो या ठिकाणी 6 धावसंख्या. त्या ठिकाणी आपण पाहतो की मुलवडकरांना मात्र या ठिकाणी परवणी आली. जर पॉल फायनलचा सामना जर मारला आणि पॉल जर काढला गेला तर नक्कीच बोश मुलवड संघाचे एक माजी क्रिकेटपटू बोश मिस्टर सोमनाथ खरपडे यांच्याकडून 2 फक्त थंडे मिळतील. अभिनंदन नक्कीच आमच्या 17 स्पोर्ट्स युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून सोमनाथ भाऊ खरपडे तुम्ही देखील जोडलेत तुमच्या देखील सरसर स्वागत आहे. होतच ना आपण पाहतो की आपला गावाचा संघ जेव्हा मात्र खेळपट्टीवर लढतोय तेव्हा आपण इथपर्यंत तर येऊ शकलो नाही परंतु मात्र आपल्या संघाला पाठिंबा देत असताना एक बोलाचं सहकार्य लाभत असताना आपण पाहतोय की नेकीच्या फायनलचा जर सामना मारला तर 2 थंडे आपण त्या ठिकाणी दिले जातील. यात मात्र तर शंका नाही परंतु मात्र अभिनंदन सर तुमचे देखील खूप खूप आभार आहेत सोमनाथ भाऊ खरपडे. तत्पुरते आपण पाहतोय शेवटची जोडी मैदानाच्या कारण धावसंख्या पाहायला मिळते ती 6 कमीत कमी 15 किंवा 16 तर धावसंख्या जमावी लागेल. यावेळेस काय अटॅक काय दणका दाखवलाय परंतु कॅच पकडला जाईल की नाही परंतु हो जीवनदान मिळते या ठिकाणी. कॅच पकडला असता तर विकेट मध्ये कॅचेस विन मॅचेस. आपण पाहतो की देखील लंबी दौड मिड विकेट वरून लॉंग ऑफच्या रिजनमध्ये लॉंग ऑनच्या रिजनमध्ये कॅच पकडण्याचा प्रयत्न चालला होता प्रमोद परंतु हा एक अनुमान अंदाज
पूर्व अनुमान घेतलं होतं, परंतु अंतिम क्षणी मात्र चेंडूला सोडून दिलं होतं. काय वसिला घेतला असेल की काय, परंतु मात्र देखील जेव्हा सोडल्यानंतर मात्र नुकसान होऊ शकते, कारण एक चोरशीची लढत मित्रांनो. कर या मरो, जीवाचे रान केल्याशिवाय घाम गळत नाही, त्याचप्रमाणे मात्र जीवाचे रान केल्याशिवाय मात्र देखील बॅट आणि चेंडू यांच्या सामनाल्याशिवाय रन येणार नाही. आणि येत नसल्या कारणाने आपण पाहतोय या ठिकाणी एक शेर तर दुसरा सवा शेर, कोण बनेल बब्बर शेर. पाणी कठीण आहे, एक तरी तर एक मेरे, एक गोलंदाजाची तर एक फलंदाजाची, सो सोनार की सो लहर की. आपण पाहतो या ठिकाणी शेवटचा चेंडू. हो शॉर्ट थर्ड मॅन मधून काढण्याचा प्रयत्न, कॅच पकडला जातोय, विकेट तर काढली, परंतु ऑल आउट टीम होत असताना धाव संख्या जर बघायला गेली तर मित्रांनो 8. टार्गेट ठेवलंय, आव्हान ठेवलंय 9 धावांच्या आव्हान. चला मित्रांनो, घाई करायची आहे, फिल्डिंग लावून घ्यायची आहे, कारण पॉल फायनलचा सामना देखील आपल्याला खेळवावं लागेल. खेळत असताना आपण पाहतोय की नक्कीच पहिलाच डे, पहिल्याच दिवशी आपण पाहतोय की सुपर ओव्हरचा सामना क्वालिफाय नंबर 2च्या सामन्यामध्ये बघायला गेलं तर 52 धावांच्या बाटला करत असताना साखरी संघाने मुहूर्तोड जबाब दिला होता. देत असताना आपण पाहतो की सुपर ओव्हर झाला होता. सुपर होत असताना आपण पाहतो की या ठिकाणी मुलवड संघाने फिल्डिंग रचावून मात्र नक्कीच पहिल्याच षटकात 8 धावा खर्च केलाय. 8 धावा खर्च करत असताना ऑल आउट टीम केली गेली होती. ऑल आउट टीम करत असताना 9 धावांचे आव्हान, 6 चेंडू आणि 9 धावा. तर मित्रांनो नक्कीच आपला करणाऱ्यांना विनंती असेल, आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. घेत असताना आपण पाहतोय ह्या ठिकाणी की नक्कीच 4:57 झाल्यानंतर मात्र ह्या सामन्यातून जो संघ जिंकेल तो मात्र आपण पाहू शकाल की घोडीपाडा ह्या संघाविरुद्ध पॉल फायनलच्या सामन्यामध्ये प्रवेश करेल. कारण पल पल में बनता है एहसास, एहसास से बनता है विश्वास, विश्वास से बनते हैं रिश्ते और रिश्तों से बनता है कोई खास, वो ही आप. आता मात्र आपण पाहू शकाल की रेकीच्या दुसऱ्या इनिंगला सुरुवातीला सुपर ओव्हरचा सामना 2 बॅटर मैदानाच्या आत देखील जायचा आहे, कारण 9 धावांचे आव्हान रोखलं जाईल का साखरी संघाकडनं. कारण पहिल्याच सामन्यात बघायला तर एक जिंकण्यासारखं एक सुवर्ण संधी लागली होती साखरी संघाला, परंतु आपण पाहतो 2 बॅटर मैदानाच्या आत जायचं, कारण आपण सामन्याला सुरुवात होत असताना आपण पाहतो की नक्की सिकंदर हालत के आगे नहीं झुकता, तारा टूट भी जाए जमीन पर गिरता नहीं. अरे गिरते हजारों दरिया समुद्र में, पर कभी कोई समुद्र किसी दरिया में नहीं गिरता. आपण पाहतो की या ठिकाणी 2 बॅटर मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळतात राम आणि कृष्णा. पहिलं षटक हर्षल घेऊन येतोय. 6 चेंडूंमध्ये 9 धावा रोखल्या जातील का, आणि 9 धावा जर रोखल्या गेल्या तर एक सोने पे सुहागा होगा. हे मात्र नक्कीच साखरी ह्या संघाला. दोन विकेट काढले जातील का, 2 जर महत्वपूर्ण विकेट जर काढले गेले तर साखरी हा वापसी करू शकतो आणि पॉल फायनलच्या सामन्यामध्ये प्रवेश करू शकेल. पाहणे योग्य ठरेल की 6 चेंडू 9 धावा. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ. अजूनही प्रेक्षकांची मात्र नक्कीच नजरे मैदानाच्या आत आपल्याला टिकून ठेवावी लागतात, आणि टिकून ठेवावे लागत असताना आपण पाहतोय की राम भरोसेमंद फलंदाज स्ट्राईकला नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय कृष्णा. पहिलं षटक घेऊन येतोय हर्षल. ओके, पहिला चेंडू आपल्याच ब्लॉक हॉलमध्ये विकेट टू विकेट. इथे जर अतिरिक्त धावा जर खर्च केल्या तर नुकसान होऊ शकते. ते मात्र या ठिकाणी साखरी ह्या संघाला ज्या पद्धतीने आपल्या गोलंदाजीवरती अटॅकला फिल्डिंग सजवली त्याच पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल साखरीच्या गोलंदाजांना. आपण पाहतोय बाउंड्री टच तर फिल्डर तर लावले. फिल्डर लावत असताना आपण पाहतो की 5 चेंडू 9 धावा हे समीकरण. थोड़ा सा प्रेशर येतोय, आणि प्रेशर येत असताना आपण पाहतोय की नक्कीच अतीत खुद जवाब है, उस पे सवाल नहीं होती. मिट्टी में डूबे बिना गुलाब नहीं होती. शिक्षा में यदि देश को प्रति प्रेम हो तो बता नहीं सकती. यही पैदा नेहरू जी, गांधी और शहीद भगत सिंग जवाब नहीं होती. होत नसताना आपण पाहतोय की परत एकदा पुढील चेंडू यावेळेस ओहो ऑन द फायर करत असताना दुसऱ्या चेंडूवरती अटॅक केलाय. अटॅक करत असताना मात्र चेंडूला धाडून दिले. राम यांच्या बॅटच्या माध्यमातून येतोय षटकार. षटकार आल्यानंतर आपण पाहतोय अजूनही 3 धावा दूर असेल. 4 चेंडू 3 धावा हे समीकरण. कारण कहते हर बात जुबा से हम इशारा नहीं करते, आसमां पर चलने वाले जमीन से गुजारा नहीं करते, हर हालात पल बदलने की हिम्मत है हम में, वक्त का हर फैसला हम गवारा नहीं करते. पुढील चेंडू परत एकदा आपण पाहतो या ठिकाणी अकुल टप्पेचा चेंडू परत एकदा विनिंग शॉट खेळलाय, आणि खेळत असताना हा मात्र सामना जिंकला 10 विकेट्सने. ह्या ठिकाणी मात्र सागरी संघाला वन दिंडोरी संध्याकाळच्या सत्रात घरी पोहोचावं लागेल, कारण पॉल फायनलचा सामना या ठिकाणी पाहायला मिळेल. तो मात्र मुलवड विरुद्ध घोडीपडा. कर्णधारांना विनंती असेल टॉचविन करून घेण्यासाठी यायचे.
टॉस का भविष्य या ठिकाणी आजच्या दिवसातील आपण पाहतो खेळाडू दाखवत असताना आपण पाहतो की मित्रांनो लाईनअप देखील मधील यायचंही कारण क्रिकेट मॅच हरलो म्हणून मॅच संपत नाही, क्रिकेट मॅच हरलो म्हणून प्लेयर संपत नाही, क्रिकेट मॅच हरलो म्हणून क्रिकेट खेळणे कधी थांबत नाही. निराश होऊ नका मित्रांनो, ही चुकी